30 वर्षांनी असा सुवर्ण काळ, असा सुवर्ण योग जुळून येणार आहे की 5 राशींना अडकलेले पैसे मिळू शकतात, सरकारी फायदा होऊ शकतो, आर्थिक भरभराट होऊ शकते. एकंदरीतच 5 राशींसाठी चौपट लाभ, कल्पनेपलीकडे यश, लक्षणीय नफा हा काळ घेऊन येतो आहे. पण काही महत्त्वाचे प्रश्न, त्या 5 राशी कोणत्या आहेत, त्याचबरोबर हा काळ कोणता असणार आहे, म्हणजे किती तारखेपासून किती तारखेपर्यंत हा लाभ होणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओत. चला तर मग सुरुवात करूया. 2026मध्ये शनी नक्षत्र गोचर करणारे, तसंच शनी अस्त उदय असे चलन बदल सुद्धा करणारे आणि असं म्हटलं जातं आहे की याचाच 7.5 किंवा ढिया अडीचकी अशा सगळ्या गोष्टींचा प्रभाव ज्या राशींवर सुरू आहे त्या राशींना याचा अतिशय लाभ होणार आहे. नफा फायदा होणार असून यश, प्रगती आणि भरभराट बघायला मिळू शकतं. मग कोणत्या आहेत त्या राशी? सगळ्यात आधी बघूया मेष रास. मेष राशीसाठी सध्या 7.5 सुरू आहे, पण 2026मध्ये शनी महाराज जे नक्षत्र गोचर करतील त्याचा लाभ मेष राशीच्या लोकांना करिअरमध्ये लक्षणीय फायदा मिळवून देऊ शकतो. करिअरमधील दीर्घकाळापासून सुरू असलेला विलंब आता संपू शकतो. अनावश्यक खर्च कमी होऊ शकतात. कामातील दीर्घकालीन समस्या सोडवल्या जाऊ शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामाची दखल घेतल्याने पदोन्नती, पगारवाढीचे सुद्धा योग आहेत. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या आणि अडचणी आता कमी होतील. सामाजिक दर्जा वाढेल. सरकारी कामात सुद्धा फायदे होऊ शकतात. मंडळी, 7.5 सगळ्यांसाठी वाईट असते हा जो समज आहे तो अतिशय चुकीचा आहे. कारण 7.5मध्ये कर्माचं फळ मिळतं. आपली कर्म चांगली असली तर चांगली फळं सुद्धा 7.5 मिळतात आणि आपली पूर्वकर्म कशी आहेत त्यावरच 7.5 आपल्याला परिणाम मिळत असतात. त्यानंतरची रास आहे सिंह रास. सिंह राशीला या काळात काय लाभ होणार आहे? भाग्य अनुकूल असण्याची शक्यता आहे. कार्यक्षमतेद्वारे शत्रूंना पराभूत करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. जमीन आणि इमारती संदर्भातल्या व्यवहारांमध्ये लक्षणीय नफा दिसून येईल. कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर यशस्वी होऊ शकता. कोणत्याही आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा, कारण यामुळे अडचणी येऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवल्याने जोडीदारासोबत आणि कुटुंबासोबत तुमचा चांगला वेळ जाऊ शकेल. पण सिंह राशीच्या लोकांना अतिस्पष्ट बोलण्याची सवय असते. अगदी जवळच्या व्यक्ती असू द्या नाहीतर दूरच्या व्यक्ती, फटकन तोंडावर बोलून स्पष्टपणे हे मोकळे होतात, पण त्याचा परिणाम नातेसंबंधांवर होत असतो आणि या काळात तो जरा तुम्हाला कंट्रोल करावा लागेल. तुमच्या भावना थोड्या वेगळ्या पद्धतीने व्यक्त कराव्या लागतील, जेणेकरून समोरच्याच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत. परदेशी स्रोतांकडून सुद्धा तुम्हाला नफा होण्याची शक्यता आहे. जर तुमचं त्या संदर्भात काही काम असेल परदेशाशी संबंधित तर त्याचा लाभ तुम्हाला होऊ शकतो. पुढची रास आहे धनुरास. भौतिक सुखसोयींचा अनुभव धनुराशीची लोक घेतील. वाहन, मालमत्ता खरेदीचे योग आहेत. या काळात चांगल्या आर्थिक संधी निर्माण होऊ शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली